नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेतवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 11 ऑगस्ट 2024 वार रविवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे ते आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला काय परिस्थिती पाहायला मिळते। कारल्याची आवक पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारल्यासाठी आवक झालेली पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला आज कमी झालेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी आज कारल्यासाठी 20 रुपयापासून ते जास्ती असते। एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते। काकडीची आवक पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडीसाठी आज कमीत कमी 10 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला काकडीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर कमीत कमी आपल्याला 10 ते 16 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। वांग्याची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वांगे पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 35 ते 45 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर आज पुन्हा वांग्याच्या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। दुधी भोपळ्याची क्वालिटी त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी आपल्याला 15 ते 20 रुपयेपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपये किलोपासून आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळतात। कोबीची चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते। तर कोबीसाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार बदल झालेले पाहायला मिळतात। तर कमी हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 10 रुपये किलोपासून आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटी पाहू शकता, तर भेंडीसाठी आज कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतो। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 25 रुपये किलोपासून आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळतात। गाजराची क्वालिटी पाहू शकता, तर गाजरासाठी आज दर जे आहे ते कमीत कमी 20 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला गाजरासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण आज पाहायला मिळालेली आहे। शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी आज कमीत कमी 20 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला जास्ती असते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी आज कमीत कमी 40 ते 50 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। चवळीचे शेंग पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीच्या शेंगासाठी आज दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर आज कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला चवळीच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज चवळीच्या शेंगासाठी तेजी पाहायला मिळते। भुईमुग शेंगाची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकतो, तर भुईमुग शेंगासाठी आज कमीत कमी 50 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला भुईमुग शेंगा पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात। शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 40 ते 60 रुपये किलोपर्यंत आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। पावट्याची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आज आपल्याला 10 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटी पाहू शकतात, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वाटाण्यासाठी आज कमीत कमी 90 रुपये ते 100 रुपये किलोपर्यंत आपल्याला वाटाण्यासाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। तर दरामध्ये पुन्हा एकदा तेजी वाटाण्यासाठी झालेली पाहायला मिळते। बीन्सची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बीन्ससाठी आज कमीत कमी 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला बीन्ससाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बीन्ससाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात। राजमाची क्वालिटी पाहू शकता, तर राजमासाठी आज आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 15 ते 20 रुपये किलोपासून आपल्याला राजमासाठी दर पाहायला मिळते।
डांगरची आवक पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये डांगर पाहायला मिळते. एक नंबर टॉप क्वालिटीसाठी साधारणतः 7 रुपये ते 10 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 4 रुपये किलोपासून आपल्याला डांगरसाठी दर पाहायला मिळते. गवारीची आवक पाहू शकता, तर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवारीसाठी आज एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 60 रुपये ते 80 रुपये किलोपर्यंत आपल्याला पुणेरी गवारीसाठी दर पाहायला मिळते. तर साधारणतः कमी क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपये किलोपासून आपल्याला पुणेरी गवारीसाठी दर पाहायला मिळते. आवक ही मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आवक आपल्याला टोमॅटोसाठी झालेली पाहायला मिळते. तर कमीत कमी एक नंबर टॉप क्वालिटीसाठी टोमॅटोसाठी 18 ते 25 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 8 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळतात. भारताचं काळवांग पाहायला मिळते, तर भारताच्या काळवांग्यासाठी कमीत कमी 15 ते 20 रुपये चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीसाठी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळते. जळगाव वांग्याची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 20 रुपये ते 30 रुपये किलोपर्यंत आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात. तोंडल्याची क्वालिटी पाहू शकता, तर तोंडल्यासाठी आज कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 30 ते 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी पाहू शकता, तर त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला तेजी आज पाहायला मिळते. तर कमीत कमी 22 ते 28 रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या फ्लावरसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपये किलोपासून आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. कवळ्याची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकी आपल्याला पाहायला मिळते. तर कवळ्या चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 20 रुपयापासून दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला तयार झालेले आले पाहायला मिळते. तर साधारणतः या आल्यासाठी 50 रुपये किलोपर्यंत आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर त्याचबरोबर एक चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला साधारणतः 80 ते 85 रुपये किलोपर्यंत आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्या दर जे आहेत ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. कांदापातची क्वालिटी पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला आपल्याला 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत एका पेटीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहे ते आपल्याला 8 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. मेथीची आवक पाहू शकतात, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते कमीत कमी 7 रुपयापासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये तेजी मेथीसाठी झालेली पाहायला मिळते. कोथिंबिरीची आवक आपण पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला आज कोथिंबीरसाठी कमीत कमी 5 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 12 रुपयापर्यंत आपल्याला कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जास्तीत जास्त 12 रुपयापर्यंत आपल्याला कोथिंबीरसाठी दर पाहायला मिळते. शापूची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी आज 3 रुपयापासून ते जास्तीत जास्त एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 7 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडाफार बदल शापूसाठी झालेला पाहायला मिळते.